सतीश भाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय आमचे नेते फिरोजभाई पटेल यांच्या नेतृत्वात सातारा देवळाई पासून तर मुक्कामनगर राजनगर या प्रभाग 26 ची संभाजीनगर महापालिकेची आता होऊ घातलेली निवडणूक आहे. मित्रांनो, गेल्या 10 वर्षामध्ये जनतेचा जो भ्रमनिरास झाला आहे तो भ्रमनिरास पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजितदादांनी आमच्या या 4 लोकांवरती जो विश्वास दाखवलाय, यंदाची उमेदवारी दिली, ही उमेदवारी सार्थ करण्यासाठी आपण आज या ठिकाणी जमा झालो आहोत. मला तर आश्चर्य वाटतंय की आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातोय आम्हाला अतिशय इतका छान रिस्पॉन्स जनतेचा मिळतोय आणि लोकांनी पण आता ठरवलंय आता यावेळेस परिवर्तन करायचं. मित्रांनो, सांगायला होण्याचं काम केलं आतापर्यंत. आता तुम्ही कुठल्याही भूल थापाला बळी पडू नका, कारण आता परत आपण त्याच जर चुका करायला लागलो तर पुन्हा हा सातारा देवळी जो भाग आहे हा परत बकाल झाल्याशिवाय राहणार नाही. सातारा देवळी जेव्हा नगर परिषद झाली होती आम्हाला तेव्हा वाटलं होतं की हा भाग आपल्याला खूप चांगला करता येईल, या भागाला नंदनवन करता येईल. शासनाने 200 करोड रुपये आपल्याला निधी पण दिला होता, परंतु काही नतमस्तक नतद्रष्ट लोकांनी आपल्याला महानगरपालिकेत समाविष्ट केलं आणि आम्हाला माहित होतं की ह्या भागातील सर्वसामान्य जनता महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर यांच्यावर जो बोजा पडणार आहे तो यांना सहन होणार नाही. आणि ते झालं मित्रांनो, आपल्याला आता गुंठेवारीच्या ज्या बोजाखाली आपण जमलोय 2-3 लाख रुपये सर्वसामान्य माणसाला भरावं लागतात आणि पुन्हा भरमसाठ टॅक्स आपल्याला भरावा लागतोय. त्या टॅक्स आणि गुंठेवारीच्या जाचातून पण आपल्याला आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी आपल्याला मुक्त केलंय. गुंठेवारी कायमची त्यांनी बंद केली. आता शहरामध्ये आमचे सर्व बॅनर लागलेले. अजितदादा जे वचन देतात, जे शब्द देतात ते पाळतात, म्हणून लोकांना पण माहिती आहे आता या संभाजीनगर शहराची आता परिवर्तनाची वेळ आलेली आहे. या नेत्यांच्या भूल थापाला बळी पडेल. मित्रांनो, आता तुमच्या हातात आता संधी चांगली आलेली आहे. या भागाला जे उमेदवार दिले, माझी पत्नी नीता बाळासाहेब गायकवाड, आमचे आदरणीय नेते फिरोजभाई पटेल, आमचे नीताताई भोंगरे ताई आणि आमचे विठ्ठलदादा काळे साहेब, या चौघांनाही घड्याळ चिन्हावरती आपण बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं आणि या शहराचा पुढचा महापौर होण्याचा मान फिरोजभाईला द्यावा, जेणेकरून आपल्याला ह्या भागामध्ये निधी खेचून आणता येईल आणि ह्या भागाचा विकास करता येईल. मी तुम्हाला एवढीच विनंती करतो आणि थांबतो. तर मी फिरोजभाई पटेल साहेबांना असं विनंती करतो, आपण हॅलो, तुम्ही कोण बोलणार होते? ठिकाणी परिसरामध्ये मी गेलो, ज्या ज्या भागात आपण ग्रामपंचायतच्या वेळेस विकासाची कामं केली, काही लोकांनी सांगितलं का ओपन स्पेस इथले बिल्डराच्या घशात टाकले. अरे, मी फिरोज पटेल असा व्यक्ती एक बिल्डराच्या घशातून वापस ओपन स्पेस काढून त्या ठिकाणी गार्डन केले. छत्रपती नगरला तुम्ही बघितलं असेल 2 एकरचा ओपन स्पेस बिल्डराच्या घशातून मी काढला. तिथं छत्रपती क्रीडा संकुल म्हणून त्याचं नाव दिलं आणि आज त्या ठिकाणी सुंदर असं गार्डन, लोक, छोटी मुलं, वयोवृद्ध माणसं त्या ठिकाणी वॉकिंग करतात, मुलं खेळतात. आपल्या पण काही भागात ते स्वामी समर्थ केंद्र पोलीस स्टेशन देतात. माझ्याकडे 400 महिलांनी निवेदन दिलं का आम्हाला त्या ठिकाणी स्वामी समर्थ केंद्र करून द्या. त्याच्यासाठी मी प्रयत्न करून त्यांना PR कार्ड बनवून दिलं. दक्षिण मारुती मंदिर असेल, हा बाळू मोहितेच्या बाजूला एक ठिकाणी महादेव मंदिर होता छोटा, तो करून दिला. आत्ताच आम्ही विठ्ठल रुक्मिणी मंदिराला गेलो, त्या ठिकाणी त्या नागरिकांनी सांगितलं ते PCC करून द्या. म्हणजे विकासाची कामं करताना जातीवाद आठवतं का फिरोज पटेल मुसलमान आहे त्याला मदत देऊ नका, आणि मंदिराचे कामं करताना कुठं जातात, कुठे हिंदूचा रक्षक. काही ठिकाणी म्हणतो का मी हिंदूचा रक्षक आहे. अरे, तू हिंदूचा रक्षक मंदिराचे काम कर ना, कशाला वेळ येतो का लोकांना फिरोज पटेल पर्यंत जायची वेळ येते. आणि मी तुम्हाला सांगतो का मी कोणताही राजकारण करताना, कोणत्याही इलेक्शन मध्ये उभं असताना कधी कोणत्या जातीवादाला, कोणत्या धर्माला, कोणत्या पंथाला न मानणारा व्यक्ती आहे. मानवता एक धर्म आहे, मानवता एक जात आहे. सर्वांना घेऊन, सर्वांना सोबत घेऊन विकासाची कामं करणारा असा कार्यकर्ता, एक छोटा कार्यकर्ता आहे. पण या ठिकाणी सातारा परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी लोकांवर दडपण तयार करण्यात आलं. काही लोक ओपन येत नाही, मला फोन करून सांगतात
का भैया आम्ही तुम्हाला तुमच्या पूर्ण पॅनलला मतदान करू. याचं कारण काय त्यांना मी विचारलं, तुमचं कारण काय, का तुम्ही घरात बसून मला फोन करतात. तर बाहेर फिरले तर हे दादागिरी करतात, दारू पाजतात, मारतात, काय लफडे करत असतील. काही घाबरू नका, माझ्या विरोधात 4 उमेदवार असतील, तुमचा साध्या चारीला चारी मुंदऱ्या चित करतो. कोणता जर एखादा व्यक्ती माझ्या कार्यकर्त्याच्याकडे जर हात त्याने उभारला तर खांद्यातून हात काढायची जबाबदारी ही सुद्धा माझी आहे. हे किती गुंड म्हणून किती गुंड आणतात, किती लोकांना धवसा मारतात, हे जितके चने चरपटे असतील, आप्या टाप्या कोणते खाप्या, सगळ्यांना समज मी सगळ्याला तुम्हाला गवाही देतो. तुम्ही मला साथ द्या, कोणताही गुंड असू द्या, भर चौकातून त्याला इकडे एंट्री मारण्यामध्ये येऊ देणार नाही याची गवाही मी देतो. पण तुमची साथ पाहिजे, तुमचं अमूल्य मत पाहिजे. जितके गुंडे असतील आणि हे प्रचाराच्या माध्यमातून ऐकून घ्या, ज्या ठिकाणी तुम्ही म्हणत असतील का आम्ही पैसे वाटतो, लोक फुकट मतं करत नाही, पैसे देऊन मतं घेतो, तुम्ही त्यांना त्यांची जागा दाखवा. त्यांचे पैसे त्यांच्याकडे सडून असले तरी त्याला हात लावू नका. माझी कळकळीची तुम्हाला विनंती आहे का ही गुंडगिरी जर तुम्हाला संपवायची असेल तर मला साथ द्या. मी एक शेतकऱ्याचा मुलगा, एक प्रामाणिक म्हणून, एक नोकर म्हणून, एक सेवक म्हणून तुमची सेवा करेल 5 वर्ष. तुम्ही कोणतंही काम सांगा, कोणत्याही चौकात सांगा, कोणत्याही रस्त्यावर, कोणत्याही घरात बोलवा, तिथं येऊन सही करेल. तुमचे सर्व कामं हे 3 उमेदवाराला घेऊन याची जबाबदारी माझी आहे. कोणत्याही कागदावर हे 3 उमेदवाराला माझ्या सहित कुठेही तुम्हाला सह्या लागल्या, कोणता रहिवासी, अरे काही लोक तर या ठिकाणी कोण नगरसेवक होते तेही काही लोकांना माहित नाही. ते रहिवासी प्रमाणपत्र लागलं तर त्याचे 100-150 रुपये घ्यायचे म्हणे. अरे काय धंदे सुरू केले, किती लापटपणा. हे जे सोन्याच्या चायना असं करतात ना, सगळं डिपॉझिट ठेवायला होतं, अशी वेळ त्यांच्यावर आणतो. माझं नाव फिरोज पटेल आहे. तुम्ही लक्षात ठेवा, या ठिकाणी प्रत्येक भागात मी आलो, एक सय्यद वस्ती मागे कुठेतरी आहे, त्यांनी बिचाऱ्यांनी मला प्रत्येक वेळेस मदत केली. त्या सय्यद वस्तीने सुद्धा त्यांना काय लाईटाची अडचण आहे, पोलची अडचण आहे, रस्त्याची अडचण आहे, ती सुद्धा मी पूर्ण करून देतो. आले नाही का सय्यद लोक इथं? आप सबका जो भी प्रॉब्लेम है रोड का लंदा करना है, किससे डरना घबराना नहीं. कोई भी चले चरपटे आए तो उसको बस किसने पैसे दिया तो काजू किशमिश बोल के खा जाना और बोला चले जाओ हम है इधर. कोई चिंता करने की बात नाही. या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीला कोणतीही दडपशाही, गुंडेशाही जर बाहेर करायची असेल, संपवायची असेल तर आमच्या सारख्या एक शेतकऱ्याच्या मुलाला तुम्ही निवडून द्या. 5 वर्ष तुमची सेवा करू. कोणत्याही धर्माचा, कोणत्याही पंथाचा, कोणत्याही जातीचा व्यक्ती असू द्या. मी जातीवाद करणारा व्यक्ती नाही, जातीला मानणारा व्यक्ती नाही. कोणत्याही महापुरुषाची जयंती असेल, मंदिर असेल, मस्जिद असेल, विहार असेल, कुठेही बोलवा, मी सगळ्या ठिकाणी जातो, सगळ्या धर्माचा सन्मान करतो. तर मी फक्त एवढंच सांगेल आपल्या सर्वांना, ज्या पद्धतीने अजितदादांनी आमच्यावर विश्वास दाखवला त्याच पद्धतीने इथल्या सर्व प्रभाग क्रमांक 26 मधील मतदार माता आणि बंधू भगिनींना मी विनंती करेल की तुम्ही सुद्धा आमच्यावर विश्वास दाखवा. इतकी संधी आम्हाला सर्वांना आपण द्यावी अशी कळकळीची विनंती करतो. आणि येणाऱ्या 15 तारखेला घड्याळाने समोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून द्या अशी विनंती करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. असं सुंदर बनवता अशी मी आशा व्यक्त करतो. आणि येणाऱ्या 15 तारखेला